आज बदलापूरमध्ये सगळ्यात जास्त सुशिक्षित उमेदवार जर असतील तर ते फक्त भारतीय जनता पार्टीकडे आहेत। कोणाला तरी घेऊन शेंदूर लावण्याचा प्रयत्न केला असेल तर तो शेंदूर आता 2 तारखेला नक्कीच होऊन जाईल। विकासाची दृष्टी या शहराची बदलायची असेल, भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करायची असेल, तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातल्या गृहिणी आहात। ज्या वेळेला वर्षाचा तुम्हाला टॅक्स येतो ना, त्या टायमाला प्रत्येकाच्या घरातला आपला महिन्या 2 महिन्याचा बजेट पोहोचवणार ना, आणि प्रत्येकाला वाटतं एवढा टॅक्स कसा भरावा, पण खरं म्हणजे टॅक्स भरल्यानंतर त्या बदलापूरच्या विकासाला तो टॅक्स जातो का, की ठराविक ठिकाणी कुठेतरी जातोय, हा कुठेतरी आपण शोधण्याची गरज आहे। आणि तो टॅक्स भरताना तुमच्या मनाला असलेलं दुःख खऱ्या अर्थाने आज या रूपाने भारतीय जनता पार्टीकडे सत्ता द्या। निश्चितपणे तुम्हाला सांगतो या टॅक्सच्या बाबतीत सुद्धा योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि तुम्हाला दिलासा देण्याचा आज या कार्यालयाच्या प्रसंगी मी तुम्हाला आश्वासन देतो। विजयी होऊ द्या। अध्यक्ष तर आमच्या रुचिताताई घोरपडे या पण उच्च शिक्षित आहेत। उमेदवार कसा असावा या शहराचा कायापालट जर करायचा असेल तर बदलापूर आता गाव राहिलं नाही, बदलापूर आता शहर राहिलं नाही, बदलापूर महानगराची वाटचाल करताना या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडताना बीकॉम झालेले आहेत, पूर्ण अनुभव असलेला उमेदवार, एकदम चांगल्या विचाराच्या विचारसरणी या माध्यमातून त्यांना आपण भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला पवार असेल, घोरपडे असतील किंवा पाटील असतील या सगळ्या उमेदवारांचा प्रचार करायला सगळ्यात आनंद वाटेल। या विभागातला ही 2009ला ज्यावेळेला आम्ही 2009ला ना बाळा, तू कितीला 2009ला 2005ला बाळा घोरपडे ज्यावेळेला या वार्डात उभे राहिले, आमची जुनी मंडळी गुरुजी वगैरे सगळे आहेत, त्या टायमाला ते शाळांच्यावर होते। आम्ही घराघरांच्यात जाऊन या वार्डांची नाती जोडली आणि बाळा आणि आम्ही बळीअण्णा असतील, गीते असतील, ही सगळी मंडळी, असं एक घर नसेल तर त्या घरी मी जाऊन चहा घेतला नसेल। एकूण एक त्या टायमाला चाळी होत्या, आता बिल्डिंग झाल्या, आता बिल्डिंगमध्ये मला चहाला बोलवत नाही, पण मला निश्चितपणे सारवाळ्यांनी मला इथं नातं दिलेलं आहे आणि साईबाबांची पालखी याच वार्डातून निघते। त्यामुळे साईबाबांचा आशीर्वाद पहिल्यापासून आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे। तोच आशीर्वाद खऱ्या अर्थाने या तिन्ही उमेदवारांना आपण देण्यासाठी, आपल्याला विनंती करण्यासाठी निश्चितपणे मला आनंद वाटेल। कमाल निशाणी आहे, कमाल निशाणीवरच आपण सगळ्यांनी बटन दाबून या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावं। विकासाच्या बाबतीमध्ये एखादी सभा इथं होईल त्या टायमाला आपल्याला सविस्तर बोलता येईल, पण तुम्हाला एकच सांगतो, ज्या वेळेला आपली ही मेट्रोचं काम सुरू होईल त्या टायमाला रेल्वे स्टेशन आणि मेट्रोचं अंतर कमी करण्यासाठी आपण यासाठी पर्यायी मार्ग पण करणार आहोत। त्यामुळे नक्कीच कात्रपकरांना सगळ्यात चांगला टॉप एरियातला जर विकास असेल तो मेट्रोच्या माध्यमातून होईल। बाजूचा उड्डाणपूल सुद्धा त्याचं आता टेंडर झालंय, त्याचं काम सुरू करतोय। त्यामुळे कात्रपला एक मोठं हॉस्पिटल, 200 बेडचं हॉस्पिटल आपण बाजूला शिरगावच्या तिथे घेतोय। त्यामुळे हॉस्पिटलची गरज ही पार निघून जाते। ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा आपण चांगल्या प्रकारचा दर्जा दिलाय आणि अजूनही दुसरं की पलीकडच्या बाजूने जो आपला वडोदरा एक्सप्रेस आहे त्याच्या बाजूने अजूनही एक रस्ता काढतोय। त्या रस्त्यातून कात्रपकरांना नेवाळी, शिलपाटा, काटई ही जी ट्रॅफिक लागते ही संपूर्ण मुक्त करून 8 पदरी रस्ता आपण त्या ठिकाणातून करतोय। 10,800 कोटी रुपयाचं काम आहे। 20 मिनिटांमध्ये नवी मुंबईला आपण जाल आणि कात्रपकरांसारखं सुखी दुसरा कोणी नसेल, एवढं चांगला विकासाचं मॉडेल। त्याचबरोबर शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा कुठंच कमी राहणार नाही। क्रीडा संकुल सुद्धा एक टॉप लेवलचं बनवतोय आपण। असं एक चांगलं मॉडेल जर असेल तर ते फक्त आणि फक्त बदलापूरला। मला आता कोणीतरी सांगितलं होतं की जाहीरनामा काढलं सगळे माझेच कामं टाकून दिलेले। राजन घोरपडे आज बोलले नाही, ते बोलतील केव्हा तरी, पण खरं म्हणजे हा विचार केला पाहिजे। नगरपालिकेमधून एखादा प्रकल्प चांगला केलेचा दाखवा। हे सगळं लुटण्याचं काम केलंय, बाकी काही काम केलेलं नाही। जेवढे कामं झाले या राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेला मागच्या 5 वर्षामध्ये होते त्या टायमाला या बदलापूरचा खरा विकासाचा पाया रस्ता गेला। सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते कोणी सुरुवात केली, कोणाला माहितीच नव्हता।
यांची परिस्थिती अशी होती. आता या ब्रिजवरचा रस्ता डांबरीकरणाचं चाललंय. वर्षातून 4 वेळ डांबर टाकायला लागतो. हा नगरपालिकेचा डांबर आहे. एका हाती सगळा डांबर मुक्त बदलापूर केला आणि त्यामुळे नगरपालिकेतला पैसा वायफळपणे ठेकेदारांच्या नाही एकट्या फ्लॅटवर जातोय. त्या फ्लॅटवर जाण्याचं बंद केलंय. अजूनही त्या फ्लॅटला सील लागण्यासाठी काही गोष्टी केल्या जातील आणि नक्कीच पुढे मुक्त बदलापूर, भ्रष्टाचार मुक्त बदलापूर 100% केल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्हाला विश्वास देतोय. तुमच्या मनामध्ये असलेल्या माझ्या भगिनींसाठी तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून काही कामं करता. माझ्या या दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर पहिली तुम्हाला एक बैठक घ्यायला सांगणार आहे. तुम्ही जे काही साहित्य बनवणार आहात त्यासाठी आपण याला वॉटर सप्लायच्या तिथे जिल्हा परिषदच्या जागेवर त्या सगळ्या इमारती तोडतोय. 20 कोटी रुपयाचं एक मॉल बांधतोय बचत गटांच्या महिलांसाठी आणि त्यामुळे तुमचा रोजगार वाढवावा ही भूमिका या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेऊन तुम्हाला 20 कोटी रुपये दिले. त्यामुळे हे विचार खऱ्या अर्थाने तुम्हाला केले पाहिजेत. आमच्या भगिनींना सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे आणि त्याचा चांगला फायदा आपल्या शहराला झाला पाहिजे, प्रत्येक कुटुंबाला झाला पाहिजे. या भूमिकेतून पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करूया. मनापासून या कार्यालयाप्रसंगी सगळ्यांचा आभार मानतो. खूप काही आज कार्यक्रम आहेत पण परत सभा होईल त्या टायमाला सविस्तर आपण विकासावर बोलू. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे प्रत्येक बूथवर बारकाईने लक्ष ठेवा, टक्केवारी वाढवा. बाकी काम करण्याची तुमची शैली आहे ती त्या पद्धतीने चाला. एक एक घरी जा आणि प्रत्येकाला एकच सांगा भ्रष्टाचार मुक्त बदलापूर नगरपालिका आम्हाला करण्यासाठी आमच्या सुशिक्षित उमेदवारांना ज्यांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, ठेकेदारी नाही, काही नाही, एक चांगल्या प्रकारचं काम करतील हा तुम्हाला विश्वास द्या. निश्चितपणे तुम्हाला लोक समोर येऊन सांगतील. येण्याची गरज नाही, 100% निवडून येतील. टक्केवारी वाढली पाहिजे. त्याचं कारण आपल्याला वरच्या मताला सुद्धा गरज आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत त्यांना कात्रपच्या या प्रभागातला जो लीड येईल तो लीड कुठेही कमी होणार नाही असा 100%चा विश्वास तुमच्याकडून मला हवा आणि तोच द्यावा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतोय आणि थांबतो. पुन्हा एकदा सांगतोय कमळ निशाणीवरच बटन दाबाचं. कुठलाही विचार करू नये.